हॅलो, मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. वाजलेले होते सकाळचे 6 आणि 6 वाजता ही जी आमची धावपळ सुरू आहे. तर त्याचं कारण असं आहे की आम्ही सटवाईला जात होतो, लाडूला पायावर घालायला सटवाईच्या. त्यामुळे आम्ही ते सगळे तयार झालो आहे, बॅग्स वगैरे भरून घेतलो, गाडी बांधलेली होती. गाडीची वाट बघत आम्ही सगळे तयार होऊन बसलो होतो. लाडू पण तयार झालेला होता. त्या अगोदर आम्हाला गावाकडे जावं लागतं. गावाकडून सटवाईचं जे गाव आहे परगावीच आहे, पण जवळ पडतं. त्यामुळे अगोदर गावाकडे जावं लागतं. म्हणून सगळे इथे तयार होऊन बसले बॅग्स वगैरे ठेवून. आणि आम्हाला 2 गावचं वतन असल्यामुळे आम्हाला 2 गावं जावं लागते, कळमगावला आणि तळेगावला. कळमगावमधले पण सगळे देवाच्या पाया पडावं लागतं आणि तळेगावमधल्या पण. मग इथे गाडी आली आणि आम्ही निघालो. आणि गाडीमध्ये जसं गाडी सुरू होईल तसं आमचा लाडू झोपी जायचा. आणि एका ठिकाणी आम्ही गाडी थांबवली होती, पण लगेच तो झोपेतून उठला. म्हणजे गाडी थांबल्यानंतर अजिबात वारच लागत नव्हतं, त्यामुळे त्याला गरमी होत होती आणि तो उठला. मग त्याला आईच्या आणि त्याच्या मग गाडीमध्ये गप्पा सुरू झाल्या. झोपणार आहे लगेच खाली बसतोय. कर कर थोडा अजून कर. लगेच खाली बसते. पिल्लड दाखवू बाई तुला. कशी हसतोय. घरीच बसतो काय बी खात. पप्पा आणलेलं मी जाणं बाबा बाजार लावणार आहे. मम्मी तू घरीच. मी मम्मी घरीच म्हणाला. इतकं ऊन होतं. आम्ही लवकर निघाल्यामुळं लाडू म्हणजे थोडंसं थंड वातावरण होतं, त्यामुळे तो खुश होता, हसत होता. पण नंतर जसं जसं ऊन वाढेल आणि आम्ही देवापाशी थांबलं की तो इतका रडायला लागायचा की म्हणजे म्हणून मला प्रत्येक जवळ शूट करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी फक्त सटवाईला मेन देवाचे मी शूट केलेलं आहे. त्या ठिकाणी सटवाईची पूजा कशी केली माझा मी ब्लॉग कालच अपलोड केलेला आहे. नंतर चहा पिला आम्ही एका ठिकाणी थांबल्यानंतर. मग सटवाईला गेलो. सटवाईमध्ये त्या एक आजी होत्या, पुजारीच होत्या. त्या सटवाईचं महत्त्व सांगत होत्या आम्हाला सगळ्यांना की खूप खूप लांबून इथे लोक येतात देवाच्या पाया पडण्यासाठी म्हणून. तर अशी पूजा केली आम्ही. आणि नंतर तळेगावमध्ये एक अंबाबाईचं मंदिर आहे. तिथे आमची माहेरची आई म्हणतात त्याला. तर आई माहेरी आल्यानंतर आम्ही आईचं दर्शन घेतो. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.